राज्यातील लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी भरून चित्रा वाघ यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर सोलापुरात राष्ट्रवादीच्या विद्या लोलगे यांनी जोरदार टीका केली आहे। भाजप आमदार झालेल्या चित्रा वाघ यांनी राज्यातील महिलांना ई-केवायसी संदर्भात चुकीचा अजब गजब सल्ला दिला असून रात्री 12 ते 1 आणि पहाटे 5 ते 6 फॉर्म भरण्याचा अजब सल्ला त्यांनी दिला। त्याबद्दल सोलापुरातील अनेक लाडक्या बहिणी नाराज झाले असून विद्या लोलगे यांनी चित्रा वाघ यांच्या सल्ल्याला सनसनीत उत्तर दिले आहे। सरकारची ही योजना म्हणजे रात्रीच खेळ चाले असा प्रकार असल्याचे विद्या लोलगे यांनी म्हटलं आहे। लाडक्या बहिणींचा विसर तुम्हाला पडलाय, त्या लाडक्या बहिणींना तुम्ही क्रायटेरिया लावताय, ई-केवायसी भरायला लावताय, अनेक ह्याच्यामध्ये तुम्ही अपात्र ठरवताय। मग अशा सगळ्या छाननी करून फक्त 40% महिला पात्र होत आहेत, तर त्यांचा आता सर्व्हर तुम्हाला 40% महिलांचा डाऊन करताय तुम्ही। हा डाऊन होत नाहीये तर तुम्ही डाऊन करताय सर्व्हर। आणि जर का तुम्हाला माहिती होता ॲट ए टाइम जर का करोडो लाखो महिला जर का अर्ज करणार आहेत, तर तुम्ही तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं स्ट्रॉंग का केलं नाही? तुम्ही म्हणताय महिलांना पहाटे भरा म्हणून। स्वतः महिला लाडकी बहीण ही मुळातच फार काही अतिउच्च शिक्षित महिला नसते, तर तिला कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो। ई सेवा केंद्रावरती जाऊन लाईन लावून दिवसभर त्या फॉर्म भरत आहेत। सणावाराचे दिवस आहेत आणि मग आता तुम्ही जर का म्हणता रात्री भरा, मग दिवस 24 तास तुम्ही ई सेवा केंद्र चालू ठेवणार आहात का? चला रात्री पण आम्ही जाऊ, मग आमच्या सुरक्षिततेची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? काही बरं वाईट झालं आमच्यासोबत तर त्याचा जबाबदार कोण? जर तुम्ही म्हणता रात्री महिलांनी भरायचे, त्यांना रिफ्रेश कॅप्चा हे सगळे वर्ड्स माहीत आहेत का महिलांना भरायला? त्या कुठनं भरणार? परत आता वडिलांचा नवऱ्याचा OTP मागतात, ते कुठून देणार आम्ही? म्हणजे अनेक क्रायटेरियातून तुम्ही 40% महिला उरवल्यात, त्यांना सुद्धा तुमची द्यायची भूमिका नाही आहे। आत्ता फक्त महापालिका ZP इलेक्शन आलं म्हणून आता परत तुम्ही नवीन चालू करायला लागलेलं आहे आणि ते सगळ्यात पोर्टल जे आहेत ते दरवेळेला तुमचं सर्व्हर पोर्टल क्रॅश होतं। त्याच्यामुळे तुम्ही जी कन्सेप्ट आम्हाला दाखवलेली आहे, आम्हाला खूप चांगलं चित्र दाखवलेलं आहे भारताचं की डिजिटल इंडिया, हे सगळं फेल गेलेलं आहे। तुम्ही तुमचे पहिले सर्व्हर चांगले करा, पूर्ण IT तज्ञ बसवा आणि आम्हाला समजेल असं, आमच्या लाडक्या बहिणीला सरळ सोप्या भाषेत समजेल असं काहीतरी तुम्ही सर्व्हरवर आणा, म्हणजे आम्ही भरू शकू त्याच्यामधून। नाही आहेत, सरकारी तिजोरीत खडखडात आहेत आणि प्रत्येक डिपार्टमेंटला जावा निधी नाही असे ओरडतात आणि त्याचं सगळं बंबार्डिंग फक्त लाडक्या बहिणीवर करतात। लाडक्या बहिणीला पैसे गेले, आमच्या ह्याला निधी नाही आमच्या खात्याला म्हणून। मग आता लाडक्या बहिणीला तरी तुम्ही पूर्ण कुठे देताय? 40% पण देत नाही। लाडक्या बहिणीचं बाजूला ठेवा, निराधार विधवा महिला त्यांची तर पूर्ण पेन्शन बंद आहे, त्यांना तर 1 रुपया येईना खात्यावरती। मग याला सगळ्याला कोण जबाबदार आहे? मला काय सांगाल लाडक्या बहिणीचं चित्रा वाघांना आम्ही सल्ला द्यायचा आहे। आम्हाला तिथं AC मध्ये बसून काय कशा आहात विचारायला खूप चांगलं जात आहे तुम्हाला, कारण तुमचं काही जळत नाही ना। इथं या बहिणी बिचारा रोज मोबाईलवरती सरकारचा मेसेज आला का म्हणून वाट बघत बसलेले असतात। आज सणावाराचे दिवस आहेत, पहाटे रात्रीपर्यंत जागे राहून फॉर्म नाही भरू शकत। त्याच्यापेक्षा मान्य चित्राताई छान आहात ना तुम्ही, आमचं तुम्हाला एकच आमची विनवणी आहे, सल्ला पण नाही विनवणी, आम्ही खूप लहान आहोत तुमच्यापेक्षा, की प्रत्येक गावागावामध्ये तुम्ही मोबाईल व्हॅन फिरवा, प्रत्येक प्रभागामध्ये तुम्ही तुमचे काउंटर ओपन करा, तुमचे समाजसेवक तुमचे कार्यकर्ते यांना बसवा आणि रात्रभर नाहीतर दिवसभर ते पोर्टल चालू ठेवून सगळ्या लाडक्या बहिणीचे फॉर्म तुम्ही भरून घ्या।